ज्यांना हनुमान चालीसा येते अशा दुकानदारांकडूनच खरेदी करा असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय। काही दुकानदार आपला धर्म लपवत किंवा खोटं बोलतील, त्यामुळे हे हिंदू असल्याचं म्हणत असतील तर त्यांना हनुमान चालीसा म्हणून दाखवायला सांगा असं वक्तव्य त्यांनी केलंय। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये सकल हिंदू समाजाकडून भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शहरातल्या बाजारपेठेतून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। मालवण राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालंय। प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी पुतळा उभारणीचं काम केलंय। नव्याने साकारण्यात आलेल्या पुतळ्याची उंची जमिनीपासून 93 फूट इतकी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारण्यासाठी 12 गावं आणि 302 वाड्यांचा समावेश आहे। यासाठी 5,78,95,00,000 रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आलाय। याबाबत प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा पाणी पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला। रत्नागिरीमधील वशिष्ठी नदीत आई, मुलगा आणि आत्या या तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। मुलाला बुडताना पाहिलं आणि आईने वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी घेतली। दोघेही बुडत असल्याचं पाहून आत्याने देखील पाण्यामध्ये उडी घेतली, पण दुर्दैवी तिघांचाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय।